अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भौकानन वैश्वणरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खर सदैतू। गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी। विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे। ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर। मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला। अक्कलकोटाहुनी स्वामींची आणावे आपुल्या नगरासी। मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत। त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी येईल। कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियेसा। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे एकोणी उत्तर संतोषला तोंड रूपवर तेसी सभाही समग्र आनंदित जाहली। संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी। नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटासी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते। अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी निस्सीम। ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी केसे नेहू आपण। अक्कलकोटींचे सकळ जण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे। असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती। करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले। स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। प्रयत्न व्हावे भक्तवत्सल्ये कार्य साधावे आपुले
म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. एशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी, चोळप्पांते सांगितले. द्रवेन सर्व वशा, चोळप्पांसी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी. यती राज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे कोणिया वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वदविता, निमित्त विष्णू दास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा एकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 मराठी कथासार. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल घडून येतो असे विधान केले आहे. ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळेच श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोहोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरता त्यांनी अनेक मातब्बर, दिवाण व सरदारांसमोर जो कुणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळींनीही काढता पाय घेतला. मात्र तातासाहेबांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तिथे त्यांनी याचकांना धन आणि द्रव्य दिले. तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. अध्याय 5 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.